नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। शनिवार दिनांक 23 नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती। या कालभैरव जयंतीच्या दिवशी काही विशेष सेवा केल्याने मानवी जीवनाला सुखी आणि समृद्ध करण्यासाठी काही लाभ होतात। मग ते लाभ कुठल्या प्रकारचे असतात तर व्यक्तीला जर शत्रुपीडेचा त्रास असेल, भीती भय वाटत असेल, चोरीचे भय वाटत असेल, जीवनात काही फसवणूक टाळायची असेल, वास्तुदोष असतील, कुटुंबात कलह असतील किंवा मग पत्रिकेत काही दोष असतील तर अशा वेळेस कालभैरवनाथांची सेवा विशेष फलदायी ठरते। कालभैरव हे भगवान शिवाचेच अंशरूप आहेत आणि म्हणूनच या कालभैरव महाराजांची सेवा आराधना केल्याने मनुष्याला सर्व दुःखांपासून, अडचणींपासून, समस्यांपासून सुटका मिळते। चला तर मग जाणून घेऊया कालभैरवनाथ महाराजांची उत्पत्ती कशी झाली आहे, त्यांची सेवा कशी करावी व सेवा केल्याने कुठले लाभ संभवतात। येणाऱ्या 23 डिसेंबरला कालभैरवनाथांची प्रसन्नता आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळावेत म्हणून काय सेवा करावी, उपासना कराव्यात, हेच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। मात्र त्याआधी आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा। उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला कालभैरवनाथ महाराजांची जयंती साजरी केली जाते। यंदा 2024 मध्ये 22 नोव्हेंबर संध्याकाळी 6:07 अष्टमी तिथीला सुरुवात होऊन 23 नोव्हेंबर संध्याकाळी 7:56 अष्टमी तिथी असणार आहे। दिनांक 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:08 अष्टमी तिथी सुरू होत असली तरी सूर्यास्तानंतर अल्पकाळ प्रदोष काळ असल्याने काही ठिकाणी 22 तारखेपासूनच कालभैरवनाथ महाराजांच्या उपासनेला सुरुवात होईल। मात्र 23 नोव्हेंबर या दिवशी सूर्यव्यापिनी अष्टमी तिथी असल्याने कालभैरवनाथ जयंती ही 23 तारखेला साजरी केली जाईल। त्यामुळे श्रद्धा, भक्तिभावाने आणि विश्वासाने कालभैरवनाथ महाराजांच्या जन्मोत्सव प्रित्यर्थ जी काही आपण सेवा उपासना करणार आहोत ती 22 तारखेला करा किंवा 23 तारखेला करा, मात्र ती मनोभावे सेवा रुजू करावी। ज्यायोगे आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कालभैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने भीती, भय, अकाल मृत्यूपासून संरक्षण मिळेल। कालभैरवाची उत्पत्ती ही स्वतः भगवान शंकरापासून झाली असल्याने भगवान शिवांचेच एक रूप कालभैरवनाथांना मानले जाते। विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात ज्यावेळेस श्रेष्ठत्वावरून वाद झाला त्यावेळेस 4 वेदांचा सल्ला विचारात घेण्यात आला। त्याच वेळेस सर्वांनी सांगितले की भगवान शिव हे सर्वश्रेष्ठ आहेत। भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव दोघेही या शिवांची निंदा करू लागले। तेव्हा श्री शिवशंकर भयभीत, क्रोधित होऊन त्याच क्रोधातून उत्पन्न झालेला शिवाचा अंशस्वरूप भैरव अर्थातच कालभैरवनाथ महाराज, यालाच अपमर्दक कालराज असेही म्हटले जाते। काही ठिकाणी तर क्रोध भैरव, प्रचंड भैरव, चंड भैरव, उन्मत्त भैरव अशी देखील नावे आढळतात। तर अशा प्रकारे या कालभैरवनाथ महाराजांची उत्पत्ती झाली। परंतु या कालभैरवनाथाने उत्पन्न झाल्यानंतर लगेचच आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाची निंदा करणारे 5वे मस्तक तोडले। दोन्ही देवांनी त्याच वेळेस कालभैरवनाथ महाराजांची स्तुती केली। श्री शिवशंकरांनी सांगितले की हा कालभैरव माझाच अंश अवतार आहे। मात्र या कालभैरवाला ब्रह्महत्येचं पाप लागलं आणि हे ब्रह्महत्येचं पाप नाहीसं होण्यासाठी भगवान शिवांच्या आज्ञेप्रमाणे हे मस्तक खांद्यावर घेऊन ब्रह्महत्येचं पातक दूर व्हावं म्हणून अनेक तीर्थयात्रा कालभैरवनाथांनी केल्या। परंतु त्यांनी जेव्हा काशी क्षेत्री प्रवेश केला त्याचवेळी ब्रह्महत्येपासून त्यांना मुक्तता मिळाली आणि त्यांच्या हातात असलेले मस्तक त्यांच्या हातातून खाली पडले आणि तेच स्थान कपालमोचन स्थान म्हणून प्रसिद्ध झाले। भगवान शिवांनी कालभैरवाला काशी क्षेत्राचा प्रमुख कोतवाल म्हणून राहण्याची आज्ञा केली। याच कपालमोचन स्थळी आत्ताचे श्री कालभैरवनाथांचे मंदिर आहे। कालभैरवाला क्षेत्रपाल, चंडेश्वर, मृत्युंजय, मंजुकोश, अर्धनारीश्वर, नीलकंठ, दंडपाणी असेही म्हटले जाते। भैरवांची एकूण संख्या 64 मानली जाते। त्यातील प्रमुख 8 भैरव हे अष्टदिशांचे रक्षक म्हटले जातात। या कालभैरवनाथ महाराजांची उपासना केल्याने, सेवा केल्याने व्यक्तीला पिशाच्च बाधा, संबंध बाधा झाली असेल तर अशा वेळेस या कालभैरवनाथांच्या सेवेने बाधेपासून मुक्तता होते असा शेकडो वर्षांचा अनुभव पाहायला मिळतो। एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत जर पितृदोष असेल तर कालभैरवनाथ महाराजांच्या कालभैरवाष्टक या स्तोत्राच्या नित्य पठणाने साधारण दररोज 11 वेळा जर कोणी व्यक्ती पठण करत असेल तर अशा व्यक्तीला 6 महिन्यात त्याचे मनोबल वाढवून त्याचा पितृदोष कमी
कमी झालेला दिसून येतो. दररोज संध्याकाळी घरात दिवे लागणीच्या वेळी उदबत्ती लावून कालभैरवाष्टक मोठ्याने म्हणून ती रक्षा घरात सर्वत्र फुंकली तर अशा वेळेस कोणत्याही प्रकारच्या नजरदोषापासून, बाधेपासून तथा तांत्रिक प्रयोगापासून त्या घराला मुक्तता मिळते. असे घर अशा वाईट गोष्टींपासून मुक्त राहते. ही उदबत्तीची रक्षा कुटुंबातील सर्व व्यक्तींनी कपाळाला लावावी, ज्यामुळे दोष, भीती, भय राहत नाही. खरे तर कालभैरवनाथ महाराजांना भवभयहारक मानले जाते आणि सेवा केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व भय नष्ट होते. एखाद्या व्यक्तीच्या अतिशय गंभीर संकटात असेल एखादा व्यक्ती जर अतिशय गंभीर अशा संकटात असेल तर अशा वेळेस देखील कुटुंबातील व्यक्तीने कालभैरवाष्टक म्हटल्यास त्याला त्या संकटमुक्तीचे मार्ग सापडतात. घरातील व्यक्ती हरवणे, वस्तू हरवणे किंवा कौटुंबिक ताणतणाव असणे, एखादी व्यक्ती कुटुंबातील परांगदा होणे, तर या सर्वांवर उपायकारक म्हणून कालभैरवाष्टक स्तोत्राची सेवा उपासना केली जाते. वैवाहिक जीवनात वादसदृश परिस्थिती निर्माण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले असल्यास अशा वेळेस कालभैरवनाथ महाराजांची सेवा ही उपयोगी मानली जाते. वादळ, पूर, प्रलय, दैवी अथवा मानवी संकटावर मात करण्यासाठी देखील कालभैरवनाथ महाराजांची सेवा सांगितली जाते. एखाद्या सासरी राहणाऱ्या मुलीला जर विनाकारण सासरी त्रास होत असेल तर अशा वेळेस अशा महिलांसाठी देखील नोकरी व्यवसायात संकट निर्माण झाले असेल तर देखील व्यक्तीला धमकी सदृश्य परिस्थिती असेल, गुंडांची भीती, भय वाटत असेल तर अशा परिस्थितीत सुखरूप राहण्यासाठी देखील कालभैरवनाथ महाराजांची सेवा उपयोगी मानली जाते. सर्व प्रकारच्या बाधांपासून मुक्त होण्यासाठी देखील व्यक्तीने कालभैरवाष्टक 11 वेळा किंवा किमान 1 वेळा तरी अवश्य म्हणावे. ज्या घरात नियमितपणे 11 वेळा किंवा 108 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण केले जाते अशा कुटुंबात आश्चर्यकारक बदल अनुभवायला मिळतात आणि जे काही जीवनात प्रश्न उद्भवतात त्या सर्वांमधून बाहेर पडण्याचे मार्ग देखील सापडतात. कालभैरवनाथ महाराजांची सेवा करण्यापूर्वी कुठल्याही कालभैरवनाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर, कापूर, अगरबत्ती वाहून आपला प्रश्न सोडवण्यासाठी कालभैरवनाथ महाराजांना विनंती करावी. कालभैरवाष्टक स्तोत्राचे किमान 11 पाठ करावेत. कालभैरवनाथ महाराजांच्या सेवेने व्यक्तीचे जीवन सुखी व संकटविरहित राहण्यास मदत होते आणि म्हणूनच कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथ महाराजांच्या सेवा उपासनेने वाटणारे भय, भीती, शत्रुपीडा या सगळ्यांपासून व्यक्तीला निवृत्ती मिळते. कालभैरवनाथ महाराजांना साक्षात कालही घाबरतो आणि म्हणूनच जो कालभैरवनाथ महाराजांची उपासना करतो अशा व्यक्तीला अकाल मृत्यूचे भय राहत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार देखील या योगावर ब्रह्मयोग, इंद्रयोग, रवियोग यासारख्या शुभ योगांच्या निर्मितीमुळे भगवान शिवांच्या या रुद्ररूपाची पूजा केल्याने व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि कष्टांपासून मुक्ती मिळते. अर्थातच शरीरातील व्याधींपासून देखील मुक्तता मिळते. भैरव या शब्दाचा अर्थच आहे भयरहित आणि म्हणूनच व्यक्तीला भयविरहित करण्याचे सामर्थ्य या भैरवनाथात आहे. सर्व संकटापासून मुक्तीसाठी या भैरवनाथांची सेवा केली जाते. नारद पुराणानुसार कालभैरवनाथ महाराजांची सेवा पूजा करणाऱ्या व्यक्तीला सर्व मनोकामना पूर्ती होते आणि जर कोणत्याही आजाराने व्यक्ती त्रासलेला असेल तर त्यातून देखील मुक्तता मिळते. यंदा कालभैरव जयंती शनिवारी असल्यामुळे राहू केतू सोबतच शनिदेवांचेही आशीर्वाद भैरवनाथांच्या सेवेमुळे मिळतील. ज्यांच्या पत्रिकेत शनी महाराज, राहू, केतू पीडित असतील किंवा त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अशुभ योग निर्माण होत असतील तर अशा वेळेस कुत्र्याला गूळ पोळी खाऊ घालावी, ज्यामुळे शनी, राहू, केतू यांचा त्रास कमी होईल. कालभैरवनाथ महाराजांना दर्शनाला जाताना बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, लिंबू, कांदा तसेच जिलेबी नैवेद्याला अवश्य न्यावी. त्या ठिकाणी बसून नैवेद्य अर्पण करून कालभैरवाष्टक स्तोत्र 11 वेळा म्हणावे. वाहिलेले नारळ अथवा प्रसाद घरी आणू नये, ज्यायोगे कुटुंबातील सगळ्यांचे संरक्षण होते, व्याधी मुक्त होते. कालभैरवनाथांच्या सेवेसाठी प्रमुख कालभैरवाष्टक स्तोत्र सोबतच काही मंत्रही सांगितले जातात, ज्यात प्रामुख्याने ओम श्री कालभैरवाय नमः, ओम भयहरण कालभैरवाय नमः, ओम ह्रीं वटुकाय अपउद्धरणाय कुरुकुरु वटुकाय ह्रीं या मंत्राचा जप सांगितला जातो. तर अशा प्रकारे येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी
तर अशा प्रकारे येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी वरील प्रकारे सेवा करावी आणि आपल्याला वाटत असलेली भीती भयापासून आपण निवृत्त व्हावे। कालभैरवनाथ महाराजांचे जे काही मंत्र आहेत ते आपण या दिवशी करू शकतो। जर आपल्या कुटुंबात एखादं लहान मूल असेल आणि त्यांना वारंवार नजर लागत असेल, रडत असेल, तर त्यांच्यासाठी देखील ओम ह्रीं रुद्रमूर्तये कालभैरवाय नमः या मंत्राचा जप आपण करू शकतो। ज्यायोगे लहान मुलांना जर आपण दृष्ट लागली असेल तर दृष्ट निघून जाते आणि त्या बाळाची चिडचिड कमी होते। यासाठी देखील ही सेवा अतिशय उपयुक्त आहे। येणाऱ्या कालभैरव जयंतीला आपण सर्वांनी नक्कीच सेवा उपासना कराव्यात व भैरवनाथांचे कवच कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळावा, आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावं यासाठी ही सेवा अवश्य करायला हरकत नाही। आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो सोबतच आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। आपल्याला जर अजून कुठल्या प्रकारची माहिती ऐकायची असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राचा जप कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।